नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मौजे नागापूर येथील ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीवर अनधिकृतपणे खरेदी खत तयार करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ ख्रिस्ती समाजाच्या वतीनं पोलीस उपअधीक्षक भारती यांना निवेदन देण्यात आलंय. नागपूर येथील मिळकत क्रमांक 976 व 977 ही जमीन मागील 70 वर्षांपासून ख्रिस्ती समाजाची दफनभूमी म्हणून वापरली जाते. या संपूर्ण जागेत आजपर्यंत दफनविधी झाले असून जागा पूर्णतः वापरलेली आहे. नागापूर गावातील ग्रामस्थ आणि ख्रिस्ती समाज या दफनभूमीचा वापर करीत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर काही व्यक्तींनी सदर जागेची बेकायदेशीर खरेदी खत तयार करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालविला असून या विरोधात ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळानं पोलीस उपअधीक्षक यांना निवेदन दिलं. यामध्ये ख्रिस्ती समाजाचे विश्वास भाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, आलिशा भाकरे, सोनाली भाकरे, डॅनियल भाकरे, इंदुबाई भाकरे, कोमल भाकरे, वैशाली चक्रनारायण, योगेश भाकरे, मैनाबाई भाकरे, पूनम भाकरे, सुरेश भिंगारदिवे, अमोल भाकरे, शैलेश भाकरे, जॉन भाकरे, राजू भाकरे, मार्कस भिंगारदिवे, कमलाकर भाकरे, मच्छिंद्र भाकरे, पोपट भाकरे, त्रिभुवन दिलीप यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी DYSP भारती साहेब यांना एक निवेदन दिलं की जे नागापूर या ठिकाणी जी स्मशानभूमी आहे ती जवळ 100 वर्षापासून ख्रिश्चन समाजाची स्मशानभूमी आहे. तिथं आत्तापर्यंत भरपूर लोक पुरलेले आहेत आणि या सर्व लोकांचे ते वंशज आहेत. पहिले तर हे त्यांचे वंशज आहेत. काही गुंड छिंदम नावाचा त्यांनी काय ती जमीन खरेदी केली असं म्हणतो, पण तो जो उतारा त्यांनी आत्ता आणलाय त्याच्यावर ग्रामपंचायतने धडधडीत लिहिलेलं आहे की ख्रिश्चन समाजासाठी स्मशानभूमी दिलेली आहे. तर आम्ही आपल्या माध्यमातून काही पोलीस अधिकारी असतील, काही कर्मचारी असतील, त्यांना चिरीमिरी देऊन काहीतरी मॅनेज करून त्यांना या प्रकरणामध्ये ते इंटरेस्ट दाखवतात. त्यांना बोलून घेऊन कुणी हे केलं तर त्यांनी ती माहिती घ्यावा, त्यासाठी आम्ही भेटलोय. व इथून पुढे जर कुणी असं काही करण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण महाराष्ट्रातला ख्रिश्चन समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करीन व जे काही कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार आहे. मी विश्वास शंकर भाकरे, राहणार नागापूर. मी माझं वय आता 65 वर्ष आहे. मी 65 वर्षापासून नागापूर गावात राहतो. शिक्षण वगैरे माझं सगळं नागापूरमध्ये झालंय. परंतु आमचे वडिलोपार्जित जे स्मशानभूमी आहे नागापूर गावामध्ये, गावठाण, तर त्या संदर्भामध्ये काही दिवसापूर्वी 2-4 दिवसापूर्वी नगरचे गुंड राजकारणातून आलेत का कशामधून आलेत हे आम्हाला माहीत नाही, परंतु राजकारणाचा कोणाच तरी हात असल्याशिवाय हा माणूस त्या ठिकाणी छिंदम, श्रीपाद छिंदम म्हणून तो येतो आणि आमच्या तरुण पोरांना दंबाजी करून जातो. ही जागा खाली करा, ही जागा मी विकत घेतली. कारण आता 100 वर्षापासून आमची जी जागा आहे नागापूर ग्रामस्थांची, आमची वडिलोपार्जित आहे, त्या ठिकाणी आमच्या प्रत्येकाच्या कबरा बांधलेलं आहे. तिथं विटकाम केलेलं आहे, कोणी कबराचं लोखंडी पट्ट्याने बांधकाम केलेलं आहे. आणि अशा कबरा म्हणतो तो मी तुम्हाला उकरून देतो आणि तुम्ही त्याची विल्हेवाट लावा. म्हणजे हा कोणता न्याय? त्यासाठी आज आम्ही SP साहेबांकडे जे निवेदन दिलंय, तर SP साहेबांनी आम्हाला पण तेच उत्तर दिलं की याची कारवाई आपण लवकरात लवकर करणार. त्यासाठी आज माझं एकच म्हणणं आहे की आज आमची 100 वर्षापासूनची जी स्मशानभूमी आहे त्याच्यावरती आमचा उतारा पण आम्ही जोडलेला आहे ख्रिश्चन लोकांचे स्मशानभूमी म्हणून. तर हे आमचे वडिलोपार्जित स्मशानभूमी आम्हालाच कायमस्वरूपी, कारण काही दिवसांनी असं होणार आहे का त्या जागेमध्ये आज पुरण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जागा शिल्लक राहिली नाही. आज जागा शिल्लक नसताना काही कालांतराने असं होणार आहे का हे मडे जे आहेत, प्रेत जे आहेत, हे काही दिवसांनी रोडवर आणून ठेवावं लागतील. अशी परिस्थिती होऊ नये म्हणून आज आम्ही SP साहेबांना जे निवेदन दिलंय, तर त्यांना एवढीच नम्र विनंती आहे का त्यांनी या श्रीपादच्या मागे कोण गुंडगिरी, राजकारणातून कोण गुंडगिरी करायला लावतोय याचा सखोलपणे विचार करून आज आमच्या नागापूर ग्रामस्थांना एक संरक्षण द्यावं ही नम्र विनंती आहे. मैना दौलत भाकरे, राहणार नागापूर. आमची अशी इच्छा आहे का ती स्मशानभूमी जावा नाही, आमच्या कोणत्याही लेकरांना त्रास व्हावा नाही, माणसांना त्रास व्हावा नाही. आणि आम्ही ते मडे काढणार नाही, आम्ही अजिबात काढणार नाही. कारण की 100-150 वर्ष झाले तिथं ती मडे पुरलेले आहेत. आम्ही एक सुद्धा काढू शकत नाही. ते कोण माणूस आहे त्यांनी समोर येऊन त्यांनी विचारावा का ही जागा मी विकत घेतली आणि ती विकत कशी घेतली, कोणाकडून घेतली, त्याला बोलून घ्यायचं आणि आम्हाला सांगायचं ती जागा आम्ही कोणाकडून विकत घेतली, कुणी मोजून दिली, त्याचा आम्हाला पुरावा पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. आणि आम्ही तिथून कुठे हलणार नाही.
आणि आमच्या लोकांवर जे प्रयत्न करते ना त्यांनी आमच्या समोर यायचं ना आम्हाला सांगायचं, एवढीच विनंती करते मी. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.